बेळगावच्या मध्यवर्ती ठिकाणी खडेबाजार, शनिवारखूट हा परिसर आहे. नागरिक दिसत आहेत. सकाळची वेळ आहे खरं तर. आणि गोव्याहून ट्रक आलेली आहे. नारळाचे व्यापारी जे आहेत आमचे जयवंत गोरल म्हणून, खरं तर माझ्या गावचेच त्यांनी. तुम्ही बघू शकता पोतं आहे. शेवटचं पोतं राहिलं आहे. नारळाची व्यापारी असल्यामुळे नारळ घेऊन ही ट्रक गोव्याहून बेळगावला आलेली आहे. म्हणजे गोव्याचा साप खऱ्या अर्थानं बेळगावला आला आहे म्हणावं लागेल. आणि थोडासा साप वेगळा आणि खरं तर पहिली वेळ मी पकडतो लक्षात घ्या. आणि डोरक्या घोणस सारखा दिसणारा, खरं तर अजगर म्हणाल तुम्ही, खरं डोरक्या घोणसाचा हा प्रकार आहे. डोरक्या घोणसने ह्याच्यामध्ये जास्त फरक नसतो आहे. शेपूट आणि त्याच्या डोकीवरती खरबरीत जे खवले असतात हे सोडलं की हा साप तसाच वाढतो आहे. खरं तर हा साप आहे विटेकरी मांडूळ किंवा विटेकरी बोवा असं इंग्लिशमध्ये ह्याला म्हटलं जातं आहे. अजगरसारखा आपल्याला वाटेल आणि अजगर ह्याच्यात फरक जास्त नाही आहे, पण दुर्मिळ म्हणावं लागेल. आणि आपल्या दर्शकांना ही एक पहिलीच वेळ आम्ही हे दाखवतो आहे. आणि अजगर खरं तर अजगरचं पिल्लू वाटेल आणि किती मवाळ आहे बघा. खरं तर डोरक्या घोणस हा साप आहे, तो जास्त अटॅक करतो आहे. दुसरी गोष्ट याची शेपूट पण कट झालेली दिसते आणि थोडासा हा म्हणजे हाताळलेला वाढतो आहे. म्हणजे सापाबद्दल कधी काय सांगता येत नाही आहे, पण शांत मात्र आहे. तो गोव्यावर म्हणजे त्या परिसरात हा मोठ्या प्रमाणात आहे. ट्रक न आला आणि त्यामुळे आम्हाला पकडता आला. अतिशय पिळदार शरीर वाटणारा हा साप अजगरचा पिल्लू नसून खरं तर पूर्ण वाढीचा असावा हा. साधारण 3 फूट वाढतो. त्यामुळे शेपूट नैसर्गिकरित्या कट झालेली आहे आणि ती निसर्गानंच रिपेरी केलेली लक्षात घ्या. म्हणजे दवाखान्यात न जाता. म्हणजे दुसरी गोष्ट इथं स्पष्ट होते की मुंगी लागून साप मरतोय म्हणतात, ही चुकीचं आहे. शेपूट बोथट दिसते आणि चांगली गोष्ट आहे की त्याला काय झालेलं नाही आहे. नाहीतर गुदद्वाराच्या आतल्या बाजूला जर ते झालं असतं, शेपूट वगैरे कट झाली, तर त्याला जखम बरी होत नाही. पण शेपटीकडचा भाग गेला, सापाला काय होणार नाही आहे. म्हणजे नैसर्गिकरित्या ती बरी पण होते. आणि हा साप थोडासा अशक्त वाटेल, पण तो सदृढ आहे. म्हणजे त्याला काय झालेलं नाही आहे आणि गोव्याहून आला. पण आम्हाला आता त्याला वन विभागाच्या सहकार्यानं म्हणा जंगलात व्यवस्थित ठिकाणी सोडावं लागेल. आणि किती मिळता जुळता आहे अजगराशी. पक्षी, उंदीर, बेडूक, सरडे ह्याचं मुख्य खाद्य आहे. भुसभुशीत जमीन, विटा, दगडविटाच्या ढिगाऱ्यात हा साप राहतोय. आणि मध्यवर्ती ठिकाणी. आणि बेळगावकरांना पण आश्चर्य वाटेल की कुठं कुठेही साप येऊ शकतात, कुठं जाऊ शकतात. आणि त्यामुळे आम्हाला त्या निमित्तानं बघायला मिळालं, माझे गावचेच जे व्यापारी आहेत त्यांच्यामुळे हा साप पकडता आला.